श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा मित्रमंडळींनो, आज मी तुम्हाला सांगत आहे नित्यसेवा का करावी, नित्यसेवा करण्याचे फायदे काय आहेत. नित्यसेवा का करावी, त्यांचे नेमके फायदे काय आहेत व स्वामींची सेवा काय आहे. तर दररोज 3 अध्याय आणि 11 माळी जप करावा. स्वामी महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात आणि आपल्यावर आलेली संकटे, अडचणी, दुःखे दूर करतात. म्हणून स्वामींची सेवा ही नित्यसेवा नेहमी करावी. स्वामी आपल्या दुःखात सहभागी होऊन आपले दुःख कमी करतात आणि नाही शकतात. त्यामुळे स्वामींची नित्यसेवा हे प्रत्येक स्वामी भक्ताचे काम आहे. स्वामी सेवा, नित्यसेवा करायची. तर त्यामध्ये त्याचे काय फायदे आहेत, तर त्यामध्ये पहिले 3 अध्याय आणि 11 माळे जप करायचा. तर पहिला अध्याय पठन केल्याने भूतकाळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, चुका झालेल्या आहेत आणि इतर कार्य सुधारण्यासाठी हा पहिला अध्याय पठन केला जातो. तर हा पहिला अध्याय काय आहे, तर तुम्हाला सर्वांना स्वामी भक्तांना माहीतच आहे. तर आता मी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुख केवलं ज्ञानमूर्ति द्वातीतं गगनसदृश तत्त्वमस्यादलक्ष्यम् एकनित्य विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथाटोपी च माला दंडमंडलूधर कंट्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवताधारक पाही माम. तर हा असा स्वामींचं वर्णन दिलेलं आहे ह्या अध्यायामध्ये. जर हा अध्याय पठन केला तर भूतकाळात ज्या घडलेल्या चुका आहेत त्या चुका सुधारून आपलं इतर कार्य सुधारण्यासाठी मदत होते. तर दुसरा अध्याय आहे, मी संपूर्ण वाचलेला नाही, तर मी तुम्हाला थोडंसं वर्णन सांगितलं आहे. तर दुसरा अध्याय काय आहे, दुसरा अध्याय पठन केल्याने काय आपल्या आयुष्यात बदल होतात. तर दुसरा अध्याय काय आहे, अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तान प्रती कैवल्या प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी. राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांचे बैसोनी दोहोरी. तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले. सोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातुनी. प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व. तर हा
दुसरा अध्याय हा आहे. तर आता मी संपूर्ण नाही वाचते, तर कारण मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की त्याच्यात स्वामींचं वर्णन, जे स्वामींचं दर्शन करतील, जे मनोरथपूर्ती होय त्यांची कामना धरुणी, जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. जर तुम्ही आपल्या मनात संकल्प केला आणि स्वामींना आपली इच्छा मनापासून मागितली, तर ती स्वामी आपल्या वर्तमान काळात घडणाऱ्या गोष्टी सगळ्या आपल्याला देतात. त्याच्यामुळे नित्यसेवा महत्त्वाची आहे. त्यासाठी हा दुसरा अध्याय पठण करायचा, जो वर्तमान काळात सगळं काही चांगलं होण्यासाठी हा दुसरा अध्याय स्वामी चरित्राचा पठण करायचा. तर आता आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय. भविष्यात सर्व काही चांगले व्हावे आणि आपलं भविष्य बदलून उज्ज्वल व्हावं, आपल्या भविष्यात प्रगती व्हावी, आपल्या भविष्याचं कल्याण व्हावं, त्यासाठी हा तिसरा अध्याय वाचला जातो. हे 3 अध्याय पठण करत दररोज 3 अध्याय पठण केल्याने आपल्याला ह्या स्वामी चरित्राचं फळ मिळते. तर असं फळ मिळण्यासाठी आपण ही नित्यसेवा केलीच पाहिजे. तर मी थोडंसं अध्याय तुम्हाला वाचून दाखवते आणि थोडंसं समजावून सांगते. तर श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले, मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेंची साकल्य वृत्त, अल्पमती केवू वर्णी, सवे घेऊनी स्वामींशी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरणी टोळासी. मागे परतने भाग पडे, टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठवूनी, भोवतवर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथुनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छेने. तर हा अध्याय असा आहे, ज्या भविष्यात सर्व काही चांगले व्हावे आणि आपला भविष्य उज्ज्वल प्रगतीदार व्हावं म्हणून हा अध्याय तिसरा वाचला जातो. तर ह्या अध्याय पठण केल्याने आपल्या भविष्यातल्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होणार आहेत. तर त्यामुळे आपण स्वामी चरित्राचे असे हे 3 अध्याय वाचून त्याबरोबर 11 माळे जप करून आपण आपलं सार्थक करून घ्यायचं आहे आणि स्वामी भक्त बनायचं आहे. स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. बाकीचं लक्षात घ्यायचं नाही. फक्त मनापासून स्वामींना हाक मारायची. अगदी डोळे न झाकता स्वामींच्या डोळ्यात डोळे पाहून स्वामींना अगदी हाक मारायची. स्वामी मी आलोय, तुमच्या चरणाशी आलोय असं म्हणून स्वामींना आपण प्रार्थना करून स्वामींच्या सदैव चरणाशी राहून स्वामींबरोबर राहून स्वामींची ही नित्यसेवा, स्वामींना जी आवडती सेवा आहे नित्यसेवा, त्यांचं नामस्मरण आणि हे 3 अध्याय वाचन केलं तर आपलं आयुष्य चांगलं घडून जाणार आहे. त्यामुळे आपण हे 3 अध्याय आणि 11 माळे जप हा नित्यसेवेत ठेवला पाहिजे आणि दररोज स्वामींची सेवा घडण्यासाठी हे 3 अध्याय आणि 11 माळे जप हा नेहमी आपण करावा. दररोज सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी थोडा वेळ काढून, अगदी 15-20 मिनिटच लागतात, तर तो वेळ काढून स्वामींच्या सेवेत अर्पण व्हावे मी सगळ्यांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. हा माझा व्हिडिओ इथंच संपवते आणि आशा आहे की माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नेहमी करा आणि आपल्या मराठी मुलीला पुढे न्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.